बीड जिल्ह्यातील काही नेते भाजपाचे मित्रपक्ष आहेत, परंतु त्या मित्रांनी बीडमध्ये एक भूमिका आणि राज्यात एक भूमिका घेण्याचं धोरण जाहीर केलं आहे। अशी कुठं मैत्री असते का? भाजपा हा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। तसं जो मुंडे साहेबांचा नाही तो भाजपाचा कधीही होऊ शकत नाही, असा सज्जड दम देत आमदार विनायक मेटे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी शरसंधान केलं। तशा नेतृत्वाकडे लक्ष न देता विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची धमक पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्यात आहे। गेल्या 4.5 वर्षात चांगलं काम या भगिनींनी उभं केलं आहे। त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना संसदेच्या सभागृहात पाठवा, कारण ही निवडणूक गावाची, शहराची किंवा राज्याची नाही, तर ही निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारी। देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार करण्याची। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे एक सक्षम, कणखर व प्रभावी पंतप्रधान आहेत। त्यामुळे आपलं एक मत प्रीतमताईसाठी जाणार आहेच, त्यासोबत हेच मत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाही जाणार आहे। त्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना विजयी करा, असं आवाहन मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी अंबाजोगाई इथं आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला। या जाहीर सभेस केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले, पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे, आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे, आमदार भीमराव धोंडे, आमदार आर.टी. देशमुख, आमदार लक्ष्मणराव पवार, आमदार जयदत्तांना क्षीरसागर, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी आमदार केशवराव आंधळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी आमदार आदिनाथराव नवले पाटील, नामदार बालासाहेब दोडतले, केज नगर पंचायतचे गटनेते हरुणभाई नामदार, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, राजेंद्र मस्के, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, रमेशराव अडसकर, अच्युत गंगणे, राहुल मोरे, कमलाकर कोपले, रिपाईचे पप्पू कागदे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळोक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम केलं। त्यांच्याशिवाय भाजपा कधीही पूर्ण होऊ शकत नाही। त्यांचा वारसा त्यांच्या दोन्ही कन्या नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे या चालवत आहेत। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावण्याचं प्रकरण समोर आलं। विरोधकांना काही एक काम शिल्लक असल्याचं दिसत नाही। बापाचं नाव लावण्याची परंपरा आपल्या देशात आणि संस्कृतीत आहे, त्यामुळे त्यांचं नाव लावण्याचा अधिकार हा मुंडेंच्या मुलींना तर आहेच, त्यासोबतच निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा आहे। साहेबांचं नाव तुम्ही लावणार आहात का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी केला। राष्ट्रवादीचे कॅप्टन असलेले शरदचंद्र पवार हे ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरले आणि अवघ्या 7व्या दिवशी त्यांना 12वा खेळाडू म्हणून बाहेर पडावं लागलं। त्यांनी माघार का घेतली याचा अंदाज त्यांना आला असावा, कारण हवेची दिशा त्यांना जास्त कळते, म्हणून त्यांनी बाहेर राहणं पसंत केलं। सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना काही एक काम शिल्लक ठेवलेलं नाही, म्हणून ते कधी जातीचा कधी धर्माचा आधार घेतात, विकासाच्या विषयावर कधीही बोलत नाहीत। सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि त्याचा फायदा घ्यायचा हे त्यांचं धोरण आहे। आपण सर्व मतदार सुज्ञ व चाणाक्ष आहात, त्यामुळे असल्या नेत्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। आमच्या सोबत सर्व नेते क्रमांक 1 चे आहेत, तर राष्ट्रवादी सोबत क्रमांक 2 चे नेते आहेत, त्यामुळे त्यांना निर्णय घेताना चुकू नका। 50 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे। ही मागणी त्यांची सत्ता असताना पूर्ण करू शकले नाहीत, परंतु लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला। त्यानंतर त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं आहे। आम्ही सदैव सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी राहिलेलो आहोत। सर्व समाजाला सोबत घेऊन विकासाचं राजकारण केलेलं आहे। समाजाच्या किंवा जातीच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी कर्तृत्वाची छाप असणं महत्त्वाचं असतं। तर जातीय आणि धर्मावर आधारित निवडणुका असल्या तरी व्यासपीठावरील एकही व्यक्ती सत्तास्थानी दिसला नसता। इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी या दोन्ही भगिनींनी आणला आहे। राष्ट्रवादीला पाणी पाजण्याचं खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे। ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे, त्यामुळे देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार गांभीर्यानं करा। आत्तापर्यंत इतिहासात कधीही झालं नाही असं काम पंतप्रधानांनी करून दाखवलं आहे।
दुश्मनांच्या हद्दीत जाऊन त्यांच्यावर एअर स्ट्राईक करून त्यांचा खात्मा केलेला आहे. असा खंबीर, कणखर आणि निर्णय क्षमता असलेला पंतप्रधान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या देशाच्या भवितव्यासाठी आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन करत मेटेंवर शरसंधान साधत भाजपा हा मुंडेंशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जो मुंडेचा होऊ शकत नाही तो भाजपाचाही होऊ शकत नाही असं रोखठोक मत मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले, नामदार पंकजाताई मुंडे, खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे, आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे, आमदार जयदत्त क्षीरसागर, रमेशराव अडसकर, माजी आमदार गोविंदराव केद्रे, हरुणभाई इनामदार यांच्यासह इतरांची भाषणं झाली. या सभेचं सूत्रसंचालन पत्रकार राम कुलकर्णी यांनी केलं. या जाहीर सभेला अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतून हजारो मुंडे प्रेमींनी गर्दी केली होती. वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. ज्यावेळी तुम्ही प्रीतमताईंच्या कमळाची बटन दाबाल ते मत प्रीतमताईंना तर मिळेलच, पण त्याच वेळी ते मत मोदी साहेबांना मिळेल. आणि मोदी साहेब एका हातामध्ये संविधान आणि दुसऱ्या हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन या भारताची आन बान आणि शान या ठिकाणी वाढवण्याचं काम करतील. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, या बीड जिल्ह्यामध्ये आता मतदान करताना देश आठवा, तिरंगा झेंडा आठवा, भारताचं संविधान आठवा आणि प्रीतमताईला या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे हे माननीय मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत. आज या विजय संकल्प जाहीर सभेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच रिपाईचे अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, नामदार पंकजाताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई आणि परळीच्या वतीनं त्यांचे आपणा सर्वांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद.